धन्यवाद भालचंद्र जाधव, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असं स्वागत करतोय. प्रत्येकी 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर दोन्ही पंच सज्ज आहेत. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणाची पातळी व्यूहरचना केली जाते. सलामीची जोडी पाहतोय आपण निलेश मागे विथ परेश, जी पहिले मॅच मध्ये मात्र सलामीची जोडी आली होती तीच जोडी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. कुठलाही चेंजेस नाहीये. आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर एक पारंपरिक आहे. ज्या वेळी पारंपरिक षटक असतं त्या वेळी स्वप्नील कतोरे आपले संघनायक आहे स्वतः, आणि स्वतः संघनायक आपल्या संघाची जबाबदारी ते मात्र घेत असताना. आणि पाहूया कशी सुरुवात या पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या संघासाठी करून देतोय. एक डीप मिडविकेट आहे. त्यानंतर गाऊ कर्नल क्षेत्राची तुम्ही डीप मध्ये पाहू शकाल. तमाम आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, जे प्रेक्षक आमच्या समित ऑनलाईन जोडले आहेत, सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर तो सामना असेल तलवली विरुद्ध जय हनुमान वाहुली. या दोन्ही संघांना सुद्धा सज्ज राहायचं आहे, कारण आज आम्हाला 2 संघ क्वालिफाय करायचे आहेत आणि जे 2 संघ क्वालिफाय होतील ते मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच प्रवेश करणार आहेत. 5 दिवसांची स्पर्धा, 3 दिवसामध्ये तुम्ही मित्र रेग्युलर क्रिकेट पाहणार आहात. 1 दिवस 40+ असेल आणि तो शेवटचा दिवस जो असणार आहे, जे दिवसामध्ये आपण क्वालिफाय जे संघ होणार आहेत त्या संघाने खेळताना पाहणार आहोत. तर मॅच ऑन होते, गेम प्ले. परंतु पहिल्या चेंडूवर मात्र बेस्ट टायमिंग फटका, यष्टीरक्षक विश्वास आहे चेंडू खाली चूक करणार नाही. आणि पहिल्याच चेंडूवर मात्र धक्का दिला इथे मात्र गोलंदाज स्वप्नीलने. प्रतिस्पर्धी संघाला अर्थात ओम साई वायश्रेबी संघाला लागणार हा पहिला मोठा धक्का. जरा जीवनामध्ये जर आपल्याकडे जरा मैत्रीची संगत नसेल तर मात्र त्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाहीये. आणि हेच सांगत असताना आमचे डीजे योग आणि डीजे संगीत, सुंदर संगीत त्याच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं. परंतु मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र कुठेतरी निराशजनक कामगिरी परेशकडे पाहायला मिळाली. आणि आता मात्र तुम्ही पाहू शकाल रणनीतीमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळालं, कारण पहिल्या मॅचमध्ये अरविंद खेळण्यासाठी आला नव्हता, परंतु आता मात्र वन डाऊन त्याला पाठवलाय. कारण ओमसाई वाचरेबी सगळ्याला माहिती आहे, ठाऊक आहे की ते मात्र टार्गेट ठेवणं फार गरजेचं असेल, आणि त्यासाठी मात्र अरविंदला पाठवलाय या तिसऱ्या क्रमांकावर. इथे मात्र इन्फिच्या डोक्यावर खेळायचं होतं, चुकीचं शॉर्ट सिलेक्शन, आणि इथे मात्र टिपला झेल शॉर्ट कव्हर पॉइंटला. आणि या ठिकाणी येतोय बॅक टू बॅक हा दुसरा धक्का देत असताना ओमसाई वाशिरेबी संघाला. परफेक्टली मिडलिंग झालं नाही, अगदी बॅकच्या टोला चेंडू मात्र स्पर्श झाला. आणि मात्र कुठल्याही प्रकारे चुकी मात्र पाहिलं तर 38 सर्कल मध्ये आपण जर पाहिलं तर धीरज होते त्या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा टिकटॉक फेमस होता, आता मात्र इंस्टाग्राम फेमस आहे, हरकत नाही. परंतु काय जबरदस्त झेल धीरजने मात्र समाप्त केला. मोठी विकेट्स प्राप्त केली निलेश मागेच्या माध्यमातून, कारण निलेश मागे पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून त्याला इथे मात्र सन्मानित करण्यात आलं होतं. परंतु या मॅच मध्ये मात्र फारसं काही करू शकला नाही. पहिलाच चेंडू त्यांनी मात्र फेस केला आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र आपली विकेट फेकून दिली. आणि मात्र पाहू शकाल तुम्ही 4थ्या क्रमांकावर इथे नवीन फलंदाज जीत, नावातच जीत आहे, परंतु सामना जिंकायचा असेल मात्र तुम्हाला इथे आपल्या संघाला प्रथमतः सावरावं लागेल, पार्टनरशिप करावी लागेल. इथे मात्र लाईन चुकीची पाहतो, डावी स्टिक सोडून चेंडू निघून जातोय. पहिली अवंतर धाव, आणि पहिल्या अवंतर धावने आता मात्र ओमसाई वाशिरेबी संघाचा श्री गणेशा इथे मात्र होत असताना पहिल्या लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स. त्यानंतर वाईट डिलिव्हरी. पहिले षटक पाहतो तुम्ही पॉवर प्लेचा 4 षटकांचा हा सुद्धा सामना
तुमच्या भेटीला येतो या अतिशय चांगली मॅच चांगली होईल असं आम्ही नक्कीच इथे मात्र दर्शवलं आहे. परंतु पाहूया पुन्हा एकदा 30 लेन असं वाटतं की मागील चेंडूचा रिप्ले पाहतो की काय, परंतु तसं काही नाही. लागोपाठी 2 चेंडू स्क्वेअर वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 2 गडी बाद 2. स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब स्मृती चषक 2022 ची स्पर्धा तुम्ही पाहता. वर्ष 23 व काय सातत्य टिकून ठेवलं आहे अमर क्रीडा मंडळ कास्तेने आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला मित्रांनो या स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य नक्कीच पाहायला मिळतं. या भरपूर प्रगती या स्पर्धेमध्ये तुम्हाला अमर क्रीडा मंडळ कास्तेची पाहायला मिळते. इथे मात्र लोअर फुटा चेंडू हलक्या चेंडू मात्र पुश केला. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला मिडविकेट क्षेत्रामध्ये जवळपास शॉट मिडविकेटला चेंडू मात्र कलेक्ट करेल. दुसऱ्या धाब्याचा धाडस केला जातोय परंतु अरविंदने नकारलं. कारण अरविंदला माहिती की इथे जर आपण धोका पत्कारला एखादी जर विकेट्स फेकली तर मात्र आपला संघ अजून अडचणीमध्ये येऊ शकतो या आणि त्याच अनुषंगाने एका धाब्यावर मात्र त्यांनी शांतता ठेवली आणि आता मात्र कुठेतरी बॅटच्या साइडने निघालेली पहिली धाव पाहायला मिळाली आणि धाव आता मात्र संत गतीने पुढे जाईल. ती म्हणजे 2 गडी बाद 3 धावा. सुंदर गुणलेखिकेची भूमिका आज पूर्ण दिवसभरामध्ये आमच्या समिती ज्यांनी आम्हाला साथ दिली असे मिस्टर आमचे कासनेगावचे प्रकाश गगे. इथे मात्र आखून टप्प्याचा हाफ ट्रेकर लेन तो लगली हुक केला जातो आणि चेंडूला पाठवला लॉंग लेगच्या दिशेने. अरविंदच्या माध्यमातून येतोय हा दमदार 1 बाउन्स चौकार. कमबॅक करत असताना फलंदाज, कारण 2 गडी बाद झालेले आहेत परंतु त्याचं मात्र कुठले दडपण नाही. अरविंदच्या खांद्यावर कारण तो त्याचा नॅचरल जो केला आहे तो मात्र करण्याचा प्रयत्न करतो. तिथे फुल टॉस खराब चेंडू अजूनही इथे मात्र ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. परंतु मी गोलंदाजाचं या ठिकाणी कौतुक अशा प्रकारे करेल की ज्यांनी शत्रशे तिथे मात्र सजवलं आणि त्याच अनुषंगाने मात्र अशा प्रकारची चेंडूची फेकी त्यांनी केली. जणू काही जास्त या चेंडूवर मात्र धाबा खर्च होणार नाही याकडे त्यांनी मात्र लक्ष केंद्रित केलं आणि एक धाव इथे मात्र फलंदाज फक्त पूर्ण करत असताना पॉवर षटक आहे. आणि तुम्ही कमीत कमी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षक पाहत असता. जास्तीत जास्त तुम्ही जर फील्ड प्लेसमेंट पाहिलं तर मिडविकेट असेल, लॉंग ऑन लॉंग अप असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, अशा क्षेत्रामध्ये तुम्ही या जास्तीत जास्त पाहता. परंतु या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर आणि लॉंग लेगच्या मध्ये तुम्हाला खेळाडू पाहायला मिळाला आणि त्यामुळेच मात्र या ठिकाणी जास्त धावा मात्र फटक्यावर मिळाल्या नाही. त्या म्हणजे अरविंदला हरकत नाहीये. इथे मात्र सरळ बॅटन लॉप करतोय परंतु वाडिश मिडॉनला इथे मात्र पाहिलं तर मनोज कडू आहे. थोडीशी मिसफिट तिथे मात्र नक्कीच थोडीशी खंबलिंग पाहायला मिळाली आणि त्याच मुळे मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जीत सुद्धा चांगली बॅटिंग करतोय कारण आतापर्यंत जीतने मात्र छोट्या बाकलिपचा वापर केलाय. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न करत नाही कारण त्याला ठाऊक आहे की इथे जर आपण चांगली पार्टनरशिप केली तर मात्र शेवटच्या कुठेतरी क्षणामध्ये आपण हाणामारी करू शकतो या आणि त्याच अनुषंगाने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाई वाशिरे संघाने धाबा जोडल्या. 2 गडी बाद 10 धाबा चांगल्या आल्यात परंतु कुठेतरी प्रमुख 2 गडी त्या संघाने गमावले आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांनी कुठेतरी या पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी षटकात सुरुवात करेल गोलंदाज बिजू. प्रमुख गोलंदाज म्हणून विजूकडे पाहिला जातोय विजू गीते. बॉलिंग अटॅक जर आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचा बॉलिंग अटॅक आहे. भाताणे संघाचा आपण विचार केला तर स्वप्नील कतोरे आहेत, विजय आहेत, त्यानंतर शैलेश सुद्धा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्यानंतर कदाचित आपण टिकटॉक लवर धीरजचा सुद्धा कदाचित पाहू शकतो. पण तो कॅप्टनवर अवलंबून आहे. जर कॅप्टनने जर धीरजवर विश्वास ठेवला तर मात्र त्याला गोलंदाजीमध्ये नक्कीच आपण पाहू शकाल. परंतु पाहूया परिस्थिती काय डिमांड करते या हे पाहणं गरजेचं असेल. 10 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकात इथे मात्र सुरुवात करेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट इथे मात्र विजू आपल्या षटकात सुरुवात करेल. इथे मात्र आकुट्या पदा चेंडू ओक करतोय. चेंडू पाठवला मिडविकेटच्या बाहेर. चेंडू जातोय आणि निघून गेला. 7 धाबांसाठी हा येतोय षटकार. झक मारली ना आलो तुमच्या वाटी. अजून एक इथे मात्र फुल टॉस परंतु चेंडू मात्र या ठिकाणी पंचाने दंडित केलाय. गोलंदाजाला बीमर आहे आणि चेंडूला इथे मात्र या ठिकाणी पाठवलाय डीप स्क्वेअरच्या दिशेने. 4 धावांसाठी हा चौकार. 1+4 105 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. दरम्यान या ठिकाणी सामना सुरू आहे. इन ऍक्शन मध्ये पाहतो आपण एकविरा स्पोर्ट भाताणे संघ आणि या ठिकाणी या पार्शिक बँकचे कर्मचारी मिस्टर
सन्माननीय गिरीश जाधव आणि सन्माननीय राजा भुईर यांच्या माध्यमातून या संघाला या स्पर्धेला आणि खास करून विश्वासला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद मान्यवरांचा आभार. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. फिरीट चेंडू आहे कुठं चेंडू फुल करायचं होतं परंतु टायमिंग बरोबर जुळलं नाही. चेंडू हवेत झेल टिपलाय आणि किती चांगला दक्ष खेळाडू आहे पहा. त्याला ठाऊक होतं की या फिरीट आहे मी झेल टिपलाय फलंदाज बाद नाहीये आणि लगेचच त्याने मात्र फेक केली आणि मात्र या फटक्यावर एक धाव इथे मात्र फलंदाजाने अतिशय चांगल्या प्रमाणे पूर्ण करत असताना आता मात्र धावांचा वेग इथे मात्र वाढत असताना आपण पाहतोय. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 22 धावा म्हणजे आतापर्यंत विजयने 2 चेंडू हाताले लीगल डिलिव्हरी आणि तब्बल 12 धावा त्याने खर्च केल्या. लेग कटर व्हेरिएशन फिंगर रोल केलं हेच वैशिष्ट्य आहे विजयचं. किती चांगला चेंडू झालाय पहा. भरपूर टर्न इथे मित्र मिळालं. दरम्यान या ठिकाणी 32 धाब्याचे पुफराटर सन्माननीय पिंट्या मामा यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. स्टँड अँड डिलिव्हर व्हॉट अ ग्रेट शॉट लॉंग ऑनला परंतु त्या ठिकाणी झेल कलेक्ट केलाय. व्हॉट अ कॅच कॅच ऑफ द इव्हिनिंग फलंदाज बाद. अरे बाबा किरण्या का माझ्या इकून थँक्यू विजय. दरम्यान 32 धाब्याचे पोपराटर सन्माननीय पिंट्या मामा यांचे इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून एक अवॉर्ड सुद्धा आहे आणि आज आपण अतिशय चांगल्या दर्जाचे 2 झेल पाहिले. या अगोदर आपण जर पाहिले तर किरणपूर दाभोळपाडा संघाच्या साहिलने अप्रतिम झेल टिपला होता आणि त्यानंतर या मॅचमध्ये स्वप्नील खतुरने काय जबरदस्त झेल समाप्त केला आणि स्वप्नील सांगतोय की माझा हा जगन्नाथ का आहे. एका हाताचा कमाल तिथे त्याने दाखवला आणि पाठवलं मात्र मैदानाच्या बाहेर फलंदाज जीतला. धक्का क्रमांक 3 नवीन फलंदाज वैभव मागे. आता मात्र आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर मात्र चांगलं कार्य तुम्हाला मात्र या ठिकाणी करावं लागेल. या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आलेल्या आहेत परंतु कुठेतरी मात्र विकेट्सवर सुद्धा मात्र लक्ष देणं फार गरजेचं असेल वाशिर बी संघाला. इथे मात्र 5 चेंडूला टर्न होऊन दिलं. अरविंद अतिशय दक्ष खेळाडू आहे. त्याला ठाऊक होते की हा चेंडू स्वेर आहे आणि तेच मात्र पंचाने हेरलं आणि मात्र गोलंदाजाला दंडित केलं. वाईटचा इशारा. वंतर धाव इथे मात्र भर होत असताना 23 धावा धावफलकावर 3 गडी आतापर्यंत गमावले. दुसऱ्या षटकाचा तुम्ही खेळ इथे मात्र पाहता. पुलटवा चेंडू आहे सरळ बॅटने लॉक करतोय. अगदी लॉंग ऑनला चेंडू मात्र गुदगुल्या करत मात्र निघून जातोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. आतापर्यंत अरविंद केलतोय 1 षटकार आणि 1 चौकारच्या साह्याने तब्बल 17 धावांवर करतोय. अर्थात 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. जस आणि वैभव आता मात्र प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. पिच हिटिंग म्हणून वैभवकडे नक्कीच पाहायला जातोय. अनेक अशी स्पर्धेमध्ये त्याची मी बॅटिंग पाहिलेली आहे. इथे मात्र क्रिकेट कुठेतरी या ठिकाणी खेळण्याचा तो प्रयत्न करतोय परंतु पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी गोलंदाज विजूने त्याला बेट केलं. तुम्ही पाहू शकाल थोडीशी बॅकफुटला गेले होते. बॅकफुटला जाऊन मात्र ऑफ साईडला मात्र कट करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही मिलन नाहीये आणि अशा प्रकारे मात्र षटकाची सुरुवात पाहिली तर खूपच खराब पाहायला आपल्याला परंतु अंत षटकाचा खूप छान पाहिला आपण. कारण मागील 3 चेंडूमध्ये फक्त 1-2 धावा फक्त विजूने खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केली. अशा रीते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 3 गडी बाद 24 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 10 आणि या ओव्हरमध्ये मात्र आल्या 14 अशा 24 धावा. अजून 2 षटकांचा खेळ तुम्ही पाहणार आहात. यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचंय. तलवली स्पोर्ट तलवली अर्थात अफसर रईस यांचा संघ तुम्ही नेक्स्ट मध्ये पाहणार आहात आणि त्या संघाला फाईट करेल अर्थात यंग आर्मी यंग ब्रिगेड जय हनुमान बाहुली संघ. पाण्याची सुविधा मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करायची आहे. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण प्लीज पाणी पुरवठा मात्र करायचा आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं 3ऱ्या षटकाला मात्र शैलेश सुरुवात करतोय. इथे मात्र चांगल्या चेंडूची फेकी. ह्यावेळी क्विरास्पोर्ट भारताने संघाने स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये मात्र शैलेशला आम्ही मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड मात्र त्याला दिलं होतं. सायकल होती मॅन ऑफ द सिरीज साठी.
परंतु त्यानंतर ती धार मात्र शैलीच्या गोलंदाजीमध्ये मला मात्र कुठे दिसली नाहीये. परंतु ही स्पर्धा त्याच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. पहिला चेंडू डॉट आणि इथे मात्र मेश टायमिंग फटका चुकीचं पाहायला मिळालं. चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज आहे शैलेश. चेंडू खाली चूक होणार नाही. सॉफ्ट डिस्मिसल, कॉट एम बॉल आणि इथे मात्र लागतो चौथा धक्का ओम साई वाशेरे बी टीमला. अतिशय सुंदर लोकप्रिय कोलीगीत संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय डीजे योगच्या माध्यमातून. डीजे संकेत नवीन फलंदाज येतोय कॅप्टन आकाश. कारण अरविंदने कुठेतरी मात्र मोठे फटके खेळण्याचे मात्र ठिकाणी प्रयत्न केले, परंतु त्याची ते इनिंग्स होती तो मात्र ठिकाणी डेव्हलप करू शकला नाही, फॉरवर्डिंग करू शकला नाही आणि त्याचमुळे मात्र स्वतः गोलंदाज शैलेशनेच मात्र त्याला माघारी पाठवलं. 24 वर लागणारा हा चौथा धक्का. इथे मात्र ऑन साइडला ड्राईव्ह करतो. या चेंडू मात्र नक्कीच निघून जाईल मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, डीपमध्ये क्षेत्राच्या थोडीशी चुकीची फिल्डिंग आपण पाहिली त्या ठिकाणी, थोडीशी मिसफिल्ड आणि मात्र जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा इथे मात्र फलंदाजांनी कंप्लीट केल्या. शॉर्ट स्टेशन पाहिले तर कुठेतरी परफेक्टली मिडलिंग होत नाहीये, परंतु धाबा येणं गरजेचं आहे. धाबा बनवण्याचा नक्कीच प्रयत्न सुरू आहे. तो म्हणजे वैभव मागे खेळपट्टीवर आहेत. जोपर्यंत वैभव असेल खेळपट्टीवर तोपर्यंत नक्कीच कुठेतरी वाशिर बी संघ 40+ आकड्याकडे नक्कीच पाहत असेल. दुसऱ्या बाजूने पाहिजे तर आकाश आहेत, त्याच्याकडे सुद्धा मात्र चांगला टेम्परामेंट आहे, टॅलेंट आहे. डाबा स्टिकवर चेंडू मात्र ठिकाणी प्लिकच्या अंदाजामध्ये पाठवलं चेंडू लॉंग लेगच्या दिशेने, परंतु टिकटॉक लवर धीरज पुन्हा एकदा मात्र ठिकाणी येत आहेत, चेंडू फील करतायत, फेक करतील तत्पुरती मात्र पुन्हा एकदा दुहेरी धाव इथे मात्र पूर्ण केली. सेन्सिबल क्रिकेट. मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला नक्कीच सिंगल डबलवर मात्र भर टाकणं गरजेचं आहे. आणि मी नेहमीच सांगतोय की राजकारणामध्ये का मताला, शिक्षणामध्ये का गुणाला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये का धाब्याला फार महत्व असतो. आणि तीच लाईफ लाईन इथे मात्र यूज करत असताना मात्र वैभव मागे. शैलेश ओरतो विकेटने. हो यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू काय जबरदस्त या ठिकाणी मात्र चेंडूची फेकी पाहतोय आपण. अतिशय चांगला कमबॅक करून दिलं आपल्या संघाला, कारण 2 षटकामध्ये 24 धाबा होत्या आणि आतापर्यंत शैलेशने एकूण 5 चेंडू हाताळले आणि 5 धाबा त्याने खर्च केलेले आहेत. एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा त्याने बाद केला. सेन्सिबल गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी इथे मात्र त्याच्याकडनं पाहतोय आपण. शॉर्ट फाईन, शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन लेग असं तुम्हाला क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतोय या ओव्हरमध्ये. त्यानंतर बाकीचे सर्व क्षेत्रक्षेत्र तुम्हाला डीप मध्ये पाहू शकाल. तुम्ही डीप मध्ये जास्त प्रोटेक्शन आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग, चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा गोलंदाज थोडंसं चुकीचं अनुमान पाहायला मिळाला, जास्त त्यांनी गिरकी घेतली आणि त्याचमध्ये मात्र चेंडू सेफ लँड झाला आणि फलंदाजाने पुन्हा एकदा मात्र 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या. आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना तुम्ही पाहू शकाल धावसंख्या आहे ती 5 गडी बाद, 4 गडी बाद, एकूण 31 धाबा, 31. सुंदर क्लायमेट. मैदानाच्या पाहिले तर चौफेर बाजूने तुम्हाला हिरवी हिरवी झाडं, अगदी आम्ही ज्या दिशेने बसतोय आमच्या समोर अगदी तुम्हाला माहुली फोर्ट, माहुली गड तुम्हाला पाहायला मिळू शकेल. त्याचप्रमाणे त्याच ठिकाणी हे वसलेलं कासने गाव. आणि कासने गावात एक वैशिष्ट्य आहे की पहिली AC स्कूल कुठली असेल झेडपीची तर ती म्हणजे कासने गावामध्ये. हे सुद्धा कौतुकास्पद कामगिरी मित्र म्हणेन. आणि या कासने गावासाठी पाहिले तर अनेक असे दानशूर व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी आपल्या गावासाठी भरपूर चांगलं कार्य केलं. त्यामध्ये मी नक्कीच आवर्जून नाव घेईन. भगवानजी भोईर असतील आणि याच गावामध्ये हे टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही अनुभवता. स्वर्गीय महादेव उर्फ भाऊसाहेब स्मृती दलवी चषक 2022 अर्थात अमोलजी दलवी यांच्या वडिलांच्या नावाने स्पर्धा तुम्ही सातत्याने पाहत असता. आणि या स्पर्धेला आज एकूण 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी. या कासने गावाचं, अमर क्रीडा मंडळ कासनेचं, अमोलजी दलवी असतील, भूषणजी दलवी असतील,
त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला टुर्नामेंट पाहायला मिळते. तर शेवटचं षटक या पहिल्या डाबातील आणि भूषणला प्रमोट केलंय. मला असं वाटलं की धीरज येईल परंतु तसं नाहीये, भूषण आलाय. परंतु पहिला चेंडू इथे मात्र स्फेअर पाहायला मिळतोय आपण. अतिरिक्त डिलिव्हरी, हा चेंडू मात्र पुन्हा एकदा मात्र फेकावा लागेल. धावसंख्या पोहोचते येते म्हणजे 32 या आकड्यावर. 32 किमान 10 पेक्षा अधिक धाबा जोडण्याचा मानस असेल वैभव आणि आकाशचं, तुम्ही जर यावरून 10 पेक्षा अधिक धाबा जोडले तर 40+ आकडा कुठेतरी एक चांगला टोटल आपण मानू शकतो. या पटकात इथे मात्र चांगला एक्झिक्यूट केला आहे, परंतु उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे मात्र मैदानाच्या आतमध्ये हा झेल टिपला गेला आणि अरविंद मागेचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना लागतोय धक्का क्रमांक 5. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतोय राकेश. आकाश आणि राकेश आता मात्र आपल्याला खेळपट्टी पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू स्वेर होता, परंतु त्यानंतर विकेट टेकिंग चेंडू मात्र या ठिकाणी हाताळला गोलंदाज भूषणने आणि इथे मात्र मोठा फटका नक्कीच केला होता, परंतु या ठिकाणी पंचांकडे अपील केली होती लेग बिफोरच्या रूपाने, परंतु फलंदाज मात्र बाद झाला. राकेश धावशीच्या स्वरूपात करे कोई और भरे कोई स्थिती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ज्या पावलाने मात्र राकेश मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलाने मात्र माघारी परततोय. धक्का क्रमांक 6. राकेश डायमंड डकच्या स्वरूपात मात्र माघारी परततोय आणि नंतर नवीन फलंदाज उमेश मागे येतोय. भरपूर मागे आला मित्र म्हणेन बॅटिंग ऑर्डर मध्ये, कारण उमेश मागे असा फलंदाज आहे की जास्त वेळ तो टिकत नाही, परंतु जर टिकला तर त्याच्या बॅट पद्धतीने चांगले दर्जाचे फटके तुम्ही पाहत असता. आणि मात्र या ठिकाणी पाहूया स्लॉग षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतो. या चांगला ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला मात्र ठिकाणी फिल्डर आहे, दूरवरून चेंडूला येऊन उचलून फेक करेल. तात्पुरती मात्र एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये तुम्हाला मोठे फटके पाहायला मिळतील, परंतु कौतुक करावं तेवढं कमी गोलंदाज भूषणचं, कारण लिगली चेंडू पाहिले तर 3 आतापर्यंत हाताळले आणि त्यामध्ये 2 विकेट्स अर्थात एक धावच्या स्वरूपात तर एक झेलबाच्या स्वरूपात आणि एक अतिरिक्त धाव आणि त्यानंतर एक बॅटच्या स्वरूपात धाव, अशा एकूण 2 धाव आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या. पलटवा चेंडू आहे, ऑनसाला उडवण्याचा प्रयत्न करतो, चेंडू जातो लॉंग आपला मनोज कडू भरपूर दूरवरून येतो डीप, अर्थात मिडॉपला येऊन हा झेल त्याने कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर हा झेल असल्या कारणाने सेफ लँड होते चेंडू आणि फलंदाजांनी तब्बल एकूण धावा इथे मात्र पूर्ण केल्या 2. धावसंख्या आपण जर पाहिली तर सांघिक धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावर. 35. लॉस ऑफ 6 विकेट. अनदर 3 डिलिव्हरी इज रिमेनिंग. 2 डिलिव्हरी इज ओके. इथे मात्र ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह डीप स्क्वेअरला मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो. या छत्रीस काय त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल, विश्वास ज्यावेळी चेंडूला कलेक्ट करेल अंडरम थ्रो इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु फलंदाजाने आपली घरं जी आहेत ती मात्र सुरक्षित इथे मात्र ठिकाणी कंप्लीट केली आणि 2 धाबा इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. नेक्स्ट मॅच तलवली विरुद्ध जय हनुमान वाहुली. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकातच असेल आयोजकांच्या माहितीनुसार. भूषण मार्गस्थळी सामना करतोय आकाश. मॅच टायमिंग फटका आहे, कुठल्या प्रकारचं मात्र टायमिंग बरोबर साधू शकला नाही, परंतु या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने मात्र मिसफिल्ड पाहायला मिळाली. 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज इथे मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. धक्का क्रमांक 7 आणि एकूण धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळत आहेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धाबा आणि हा सामना जिंकायचा असेल एकविराज फुट भादाणी संघाला तर मात्र
24 चेंडू आणि 40 धाब्यांचं तुम्हाला टार्गेट इथे मात्र सेट करायचं आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10ची सरासरी इथे मात्र राखायची आहे. ती सरासरी राखतील, हा सामना जिंकतील की नाही, की या 40 धाबांचं संरक्षण इथे मात्र केला जाईल की नाही, तत्पुरती आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. संघ आहेत तलवली विरुद्ध वाहुली आणि आमचे प्रमुख मान्यवर आहेत सन्माननीय लक्ष्मीकांत दलवी, सेंट्रल रेल्वेचे ते कर्मचारी आहेत आणि कासनेगावचे समाजसेवक सुद्धा आहेत. कासनेगाव म्हटलं तर तुम्हाला असे प्रकारचे अनेक असे व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळते की ती सरकारी मान्यता जे जॉब असतात त्या जॉबमध्ये ते मात्र कर्मचारी च्या सेवा करत असतात. आणि आपण लक्ष्मीकांत दलवी यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी करतोय. टॉस आपको मालूम है अमर कासने विथ महादेव स्मृती ट्रॉफी. कॉल दिला जातो तलवली संघाचे कर्णधार आहेत अमर कासने. त्यांचं म्हणणं आहे क्या बात आहे, तेच आलेलं आहे, जशी मागणी तसं पुरवठा. मान्यवरांचा आभार. काकांना विनंती करतोय की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे की जरा पहली मैच पे अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी तुम्हारे खिलाड़ियों ने अच्छी की है, लेकिन यहाँ पर अभी दूसरा राउंड का मैच है, क्या करना चाहेंगे? बैटिंग करना चाहिए, बैटिंग करके क्या साबित करना चाहते हैं आप? ज्यादा से ज्यादा रन मारने की कोशिश करेंगे बस. कि सर क्या लगता है आपको, आपकी बैटिंग स्ट्रांग है क्या गेंदबाजी? स्ट्रांग तो दोनों ही बोलूंगा क्योंकि मैच जीतना है तो दोनों को अच्छा ही करना पड़ेगा. और क्या रहेगी गेम प्लानिंग इस मैच में? गेम प्लानिंग तो कुछ नहीं है अभी, सिर्फ रन मारना है पहले ही. और जो अपनी टीम में जो नए बंदे हैं उनसे क्या उम्मीद कर रखते हैं आप? उनसे यही बोलूंगा कि सिर्फ अभी 100% दो, अच्छा खेलने की कोशिश नहीं करना, अपना जितना हो सकता है 100% दो, गलत हो सही हो उससे कुछ प्रॉब्लम नहीं. और अब तक इस टूर्नामेंट को आपने किस तरह से एंजॉय किया? बहुत एंजॉय किया. आपको बेस्ट ऑफ लक. आपण नाणेफेकी मात्र या ठिकाणी गमावलेली आहे. फिल्डिंग करायची आहे तर तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असतं? फिल्डिंग. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तुम्ही हा निर्णय घरातून निघताना घेतला होता की इथे आल्यानंतर तुम्ही घेणार होते? आम्ही प्रत्येक वेळेस फिल्डिंगच घेतो, तर आता पण फिल्डिंगच घेतली असती. तलवीर संघामध्ये वकास येतो, भरपूर वर्षानंतर कमबॅक करतो. खिजर आहे, अफसर आहे, रेहान आहे, तर या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी पाहिलं तर तुमच्या खेळाडूंनी मात्र थोडीशी मॅच हलक्यामध्ये घेतली होती कारण लो स्कोरिंग सामना होता. परंतु या ठिकाणी तलवीर संघाला पराभूत करायचं असेल तर तुमचा गेम प्लॅन आणि तुमची रणनीती कशा प्रकारे असणार आहे? नाही, पहिल्या सामन्यामध्ये कमी रन होते, त्याच्यामुळे आम्ही नवीन नवीन प्लेयरांना म्हणजे चान्स दिली आणि चांगले प्लेयर मिथून प्रणित हे मागे ठेवले होते आम्ही. तर काय आम्ही एक मोठा उलटफेर पाहण्याकडे पाहतोय? हो नक्की, 100% देण्याचा प्रयत्न राहील आमचा. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या विजयासाठी शुभेच्छा. तर टॉस समाप्त झालेला आहे. टॉस जिंकला खिजर रईसने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय, एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. तर जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक विशाल पाटील यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच योगेशजी पाटील सर. मागच्या दिशेने तब्बल जाऊया पुन्हा एकदा. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आणि जर विचार केला तर आपण या अंतिम चरणामध्ये आहोत आणि जर आपण बघितलं तर ही जी मॅच सुरू आहे सध्याच्या घडीला, टीम वाशेरी आपल्याला खेळताना दिसते अगेन्स्ट टीम. ग्राउंड मध्ये पाणी अवेलेबल करायचा. सो गेम प्ले करूया. विश यू बेस्ट ऑफ लक बुद्री. विश यू गुड गेम. पहिल्या इनिंग मध्ये दरम्यान जर आपण बघितलं तर तब्बल ज्या रन्स बनल्या 40 जबा चेस करायच्या 4 ओव्हरची मॅचच्या. सुद्धा अनुषंगाने सलामीला बॅट्समन दरम्यान आपल्याला दोन पाहायला मिळतात. बॅट्समन मनोज आणि त्याच्या समेत विश्वास बॅटिंग करण्यासाठी पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती लेट कटचा देखण्यासोबत शॉट स्विंग जसा आपण धागा फिरवतो ना त्या प्रकारे हा स्ट्रोक आला. दोन्ही फिल्डर्सला बीट करून हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भरपूर चांगली सुरुवात दरम्यान इथं करतीये टीम भादाने या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार.
पहिल्या बॉलवरती दरम्यान चौकाराला भरपूर चांगली सुरुवात दरम्यान आपण म्हणू शकतो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गोलंदाजाचा जो पेस आहे ना त्याचा उपयोग दरम्यान पहिल्या बॉलवरती केला आणि ही गोष्ट देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. कारण मग असं नाहीये की अटॅकिंग स्ट्रोकच खेळले पाहिजेत, कधी कधी मी म्हणेन गॅपला वेधणं देखील तितकंच गरजेचं. फील्डला बघून मी तर म्हणेन आपला शॉर्ट सिलेक्शन करणं देखील तितकंच गरजेचं आहे. पुढचा बॉल इथं देखील त्याच दिशेने खेळायचा होता, अपील भरपूर केली जाते पण अंपायर्स इथनं नॉट आउटचा इशारा करतात आणि नक्कीच उत्साह जास्त विश्वास कमी आहे. आणि कुठे ना कुठे मी नेहमी सांगतो की विश्वास अशी गोष्ट आहे ना की जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही काहीही करू शकता. कारण विश्वास बघायला गेलं तर एक छोटा शब्द पण त्याला जपता जपता लोकांची पूर्ण आयुष्य निघून जातात. आणि सध्याच्या घडीला त्या विश्वासाच्या जोरावर इथनं खेळ टीम भादाण्याचे 2 बॅट्समन करतात. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर डॉट बॉल इथं लॉंग वे शफल झालं तर हुक करायचा होता, अपील भरपूर केली जाते. जवळ जवळ 11 खेळाडू अपील करतात आता आणि इथं नक्कीच आमचे अंपायर्स इथं एकदम शांत नॉट आउटचा इशारा आला. आणि बघा किती तुम्ही दबाव टाकला तरी जो नक्कीच डिसिजन एक्झॅक्टली आहे तोच नक्कीच आमचे अंपायर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. इट्स नक्कीच इट डॉट बॉल. आणि तब्बल जर बघितलं पहिल्या बॉलवरती चौकार लक्ष 2 डॉट बॉल 40 धावा इथं चेस करायच्या या सेकंड इनिंगमध्ये टीम 21 बाधा नेला आणि 40 धावा ज्या प्रकारे इथं गोलंदाज इथं पहिल्या ओव्हरमध्ये निलेश करतो त्या अनुषंगाने असं वाटतं की या 40 धावांना इझी नाही आहेत. कुठे ना कुठे याच्यासाठी देखील भरपूर फाईट करावी लागेल. इथं ना मी म्हणेन लास्ट 2 बॉलचा जो प्रेशर आहे ना त्याच्या अनुसार विकेट मिळू शकते. इथनं मिस्टेक गोलंदाजाची डाऊन द लेग साइड वाईट बॉलचा इशारा येतो. कुठे ना कुठे जर आपण बघितलं पहिल्या बॉलवरती चौकार 2 डॉट बॉल आले त्यानंतर ना मी म्हणेन विकेटसाठी अटेम्प्ट करायला हवा होता. कारण प्रेशर बॅट्समनवर होता. कारण मग सेकंड इनिंगमध्ये ना जेव्हा आपल्यासमोर लक्ष असतं की 4 ओव्हरमध्ये 40 चेस करायचा आहे, 100 प्रति षटकामध्ये 10चा रिक्वायर रेट आहे, सो त्या अनुषंगाने बॅटिंग करण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅट्समन करतो. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ॲज अ बॉलर 2 ते 3 डॉट बॉल प्रत्येकी ओव्हरमध्ये टाकाल ना तर प्रेशर देखील तितकाच क्रिएट होतो. पाकफुटला जाऊन भरपूर चांगला स्ट्रोक इनफिल्डला क्लिअर केलाय, चेस भरपूर मोठी असेल, फिल्डर आणि बॉलमध्ये रेस तर सुरू आहे पण बॉल जिंकेल फिल्डर हरतील. आणखीन एक चांगला स्ट्रोक येतो चौकार. आणि क्रिकेट खेळत असताना एक गोष्ट ना नेहमी लक्षात ठेवा की डोंट वेट फॉर द परफेक्ट मोमेंट, टेक दॅट मोमेंट अँड मेक इट परफेक्ट. क्रिकेटमध्ये ना तुम्ही कधी चांगल्या मोमेंटची वाट नका बघू, चांगल्या क्षणाची वाट नका बघू. प्रत्येकी मोमेंटला प्रयत्न करा की मी माझा बेस्ट कशा प्रकारे देऊ शकेल. आणि सध्याच्या घडीला इथनं टीम भादानीचा हा खेळाडू मनोज आपला बेस्ट देतो. भरपूर चांगली बॅटिंग. आणखीन एक ऑन साईडला खेळायचा होता अपील आणि फिंगर अप. या वेळेस कोणतीही शंका नाहीये, बॅटची एज लागली आहे. 2 चौकार आले पण त्यानंतर गोलंदाजाचा देखील इथं कमबॅक झाला. लागतो हा पहिला झटका टीम एकविरा स्पोर्ट्स भादाने क्रिकेट संघाला. चला एक विनंती असेल थोडं फास्ट केला कारण अजून देखील तब्बल या मॅचनंतर देखील 2 मॅचेस बाकी आहेत. थोडं फास्ट केला तब्बल जर आपण बघितलं 2 चौकार त्यानंतर आपल्याला इथं विकेट येताना दिसते. धावफलक जर आपण बघितलं तर तब्बल आहे 9 वरती हा पहिला झटका लागला आणि न्यू बॅट्समन क्रमांक 3 वरती दरम्यान आपल्याला येताना दिसेल धीरज बॅटिंग करण्यासाठी आला. सुरुवात एकांतरित विचार केला तर चांगली आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत, 1 विकेट आता गेली आहे. क्रमांक 3 वरती धीरज आला. आता इथे मी म्हणेन एखादा बॅट्समन धीरज किंवा विश्वासला इथनं ना अंतिम षटकापर्यंत थांबणं गरजेचं आहे. कारण महत्वाचे खेळाडू या टीमचे स्वतः अनुषंगाने जिम्मेदारी घेऊन थोडा खेळ करायला हवा. पुढचा बॉल इथं लॉफ्टर फटका लॉंग ऑफला फिल्डर सज्ज. आणखीन एक इथं विकेट कॅरी केली जाईल का? ओ यस, भरपूर चांगली कॅच इथनं दरम्यान लॉंग ऑफला पकडली गेली आहे. आणि इथनं दरम्यान जर आपण विचार केला बॅट्समन धीरजची इथे विकेट गेली आहे. हाय 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 बोले नाही कोणाचे धमकून देणारा, हाय 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 निलेश नाही कोणाचे धमकून देणारा. दर्यावरी माझी बोल होरी, दर्यावरी माझी
फुलवरी अन घेऊन माझ्या दारोला मी हो साथीचे आगरी थँक्यू बघा टीम वाहुली आपल्याला विनंती असेल की प्लीज तुम्ही वाईट पडद्याच्या पलीकडे बसा मास सुरू आहे आणि दरम्यान जर आपण बघितलं ना तर धीरज आले आणि धीरज गेले कारण बघितलं पहिल्याच बॉलवरती दरम्यान धीरजची विकेट गेली आणि कुठे ना कुठे मी म्हणेन या गोष्टीवरती देखील थोडा फोकस करायला हवा स्टार्ट थोडा चांगला झाला पण त्यानंतर जर आपण बघितलं तर सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांच्या माध्यमातून एक संधी आहे बघा ऑफसाईड रिजनला जो बॉल पडद्याच्या पलीकडे जाईल जो पण तिथनं बॉल आणून देईल त्याच्यासाठी कॅश प्राइज आहे आणि कॅश जमा आहे आणि इथं भरपूर चांगली संकल्पना मी तर म्हणेन कारण इथनं नक्कीच आता लहान मुलांची संख्या ऑफसाईड रिजन मध्ये वाढली आहे आणि बघा नक्कीच राजेंद्र जाधव यांच्याकडून अमर घरत यांच्यासाठी सिक्सर हॅट्रिक साठी तब्बल जर विचार केला राजेश जाधव साठी संधी आहे अमर घरत यांच्याकडून तब्बल 3000 असतील अमिरी शेख यांच्या माध्यमातून 3000 असतील बट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये काय स्ट्रोक आलाय बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे या इनिंगचा पहिला लास्ट षटकार त्यानंतर नक्कीच देवा भोईर यांच्या माध्यमातून देखील 3000 असतील म्हणजे प्रत्येकी राजेंद्र जाधव यांच्यासाठी संधी आहे सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 9000 असतील 3000 असतील अमर गर्द यांच्याकडून 3000 असतील अमरीश शेख यांच्याकडून आणि 3000 असतील देवा भोईर यांच्याकडून भरपूर मोठी संधी चालून आली आहे बट संधीचं सोनं होणार का इथे देखील भरपूर चांगला स्ट्रोक फक्त दिशा दिली आहे जर विचार केला तर लक्षभर हा बॉल टाकला होता फ्लिक्सचा भरपूर चांगला स्ट्रोक आला दरम्यान या बॉलवरती देखील एक सिंगल इथे कंप्लीट होताना दिसेल सेन्सिबल क्रिकेट षटकार आला त्यानंतर संयमी क्रिकेट दरम्यान इथं मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आपल्याला दाखवतो विजयच्या बाजूने ही सिंगल दरम्यान येताना दिसली धावफलक या सिंगलच्या मदतीने तब्बल आता जाऊन पोहोचला 16 वरती मग 40 जवळ चेस करायच्या असताना इथं मी म्हणेन भरपूर चांगलं क्रिकेट टीम बाधाने इथं केली आहे त्याच पलीकडे आता प्रेशर थोडासा वाढला टीम वाशेरावर आता विकेटची गरज आहे विकेट काढावी लागतील स्विचिटचा देखणा स्ट्रोक या भरपूर मोठी आहे त्या दिशेने फिल्डर पाठलाग तर करतात बट त्यांच्या देखील अवाकाच्या बाहेरचा हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे भरपूर चांगला शॉट सिलेक्शन दरम्यान इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो बॅट्समन इथं दरम्यान विश्वासच्या बॅटमन हा चौकार दुनिया छोड़ चले जीवन की हम सारी रस्में तोड़ चले थँक्यू डीजे बघा लास्ट बॉल ज्याने ग्राउंड मध्ये फेकला त्याच्यासाठी कॅश आहे घेऊन जा प्रत्येकी लक्षात ठेवा पुन्हा एकदा अनाऊन्स करेन सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल जो ही खेळाडू प्रेक्षक ऑफसाईड रिजन वरनं बॉल ग्राउंड मध्ये आणून देईल त्याच्यासाठी कॅश प्राइज आणि लास्ट बॉल ज्याने दिला त्याने यायचं त्याच्यासाठी कॅश प्राइज आहे इन ऑन साइडला वॉट अ शॉट भरपूर चांगला स्ट्रोक बॅट मधनं ज्या प्रकारे साऊंड आला होता या बॉलवर षटकाराची मोहर लागली होती बिग हिट आणि आयवा कॅच देखील पकडली असो की जर आपण देखील या त्याच्यासाठी देखील कॅश प्राइज कम ऑन डीजे थँक्यू सो मच किजर साठी देखील आता प्राइस इथं बागफुटला जाऊन आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक अफरकट खेळायचा होता बट इथं जर आपण विचार केला ना तर थर्ड मॅनचे फिल्डर कोणतीही मिस्टेक करत नाहीये षटकार आला त्यानंतर विकेट देखील येताना दिसली बट मी म्हणेन कुठे ना कुठे जे कार्य करायचं होतं बॅट्समन विश्वासला ते त्यांनी केलं एक चौकार आला त्याच्या बॅटमधून त्यानंतर षटकार त्यानंतर ही विकेट दरम्यान आपल्याला येताना दिसली आणि धाव फलक देखील जाऊन पोहोचला आता 26 आणि नक्कीच किजरला आपण 211 रुपयाचं कॅश प्राइज देतो सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आयवा कास्टसाठी तब्बल 211 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे सर्व प्रेक्षक आपण देखील सज्ज राहा
कॅच पकडा आणि 211 घेऊन जा. दरम्यान इथं विश्वासची विकेट गेली. एक चौकार एक षटकार त्यानंतर अफरकडचा स्ट्रोक अटेम्प्ट केला. थर्डमॅनचे फिल्डर दक्ष होते. भरपूर चांगली फिल्डिंग दरम्यान त्यांच्या माध्यमातून इथं पाहायला मिळाली. पुढचा बॉल इथनं लाईन चांगली आहे. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ देखील आता कंप्लीट आणि आफ्टर 2 ओव्हर धावफलक जर बघितलं 26 आणि जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि अजून देखील बनवायचे असतील रन्स 14. आणि तब्बल जर आपण बघितलं 12 बॉल अजून देखील 14ची गरज आहे. चला विनंती असेल थोडं फास्ट केला कारण अजून देखील बघा 2 मॅचेस बाकी आहेत. फास्ट केला विनंती असेल. पुढच्या मॅचचा देखील टॉस झाला. टॉस जिंकला टीम तलवलीने आणि फर्स्ट बॅटिंगचा डिसिजन घेतला. टीम तलवलीचा क्रिकेट देखील आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला पाहायला मिळाला. स्पेशली कीजर रोहितो काय इम्प्रेसिव्ह खेळ दाखवला होता. पहिल्या मॅच मध्ये 26 रन्स एका ओव्हरमध्ये तब्बल 9 धावा डिफेंड देखील केला होता. आणि हेच असतं जर तुमच्या टीमचा ना मी म्हणेन कॅप्टन जर चांगलं परफॉर्म करतोय ना इथं पहिल्याच बॉल स्टन अँड दिली वर फटका उडवला बॉल हवे मध्ये बट इथनं ताकद कमी. लॉंग बॉलला फिल्डर जज करतात. कोणतीही मिस्टेक इथनं होणार नाहीये. एक क्षणाला असं वाटलं की लॉंग बॉलला क्लिअर करून जाईल बट इथनं ताकद कमी राहिली. आणखीन एक धक्का आणि या विकेटच्या स्वरूपामध्ये ना टीम वाशेरे देखील इथनं सांगते मॅच अजून संपली नाहीये. मॅच बाकी आहे कारण आमचे प्रयत्न अजून देखील बाकी आहेत. 11 बॉल आता 14ची गरज. आणखीन एक धक्का लागला. टीम 21 क्रिकेट संघ भादानेला. थँक्यू डीजे. आणि इथनं जर आपण विचार केला ना तर आजचा दिवस भरपूर चांगला क्रिकेट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघितला. अमर स्पोर्ट्स कासनीचा हा मेगा इव्हेंट दरम्यान आपण या कासनीच्या क्रीडांगणावर पाहतो. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब चषक 2022 परवा तब्बल जर आपण बघितलं तर 11 बॉल आता 14ची गरज आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली. यावेळेस देखील मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये आणखीन एक विकेट मिळू शकते. कॅच पकडली तर समजा मॅच देखील बनली. आणखीन एक विकेट बाकफुटला. टीम 21 भादाने क्रिकेट संघ कारण अजून एक झटका लागला. कुठे ना कुठे 12 बॉल 14ची गरज असताना सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं बट म्हणतो ना की विनाशकार्य विपरीत बुद्धी. आणखीन एक धक्का लागतो टीम भादानेला. आणि आज दरम्यान शुभाग म्हणून होतो सन्माननीय नाना शेठ गोंदली साहेब सो आपलं देखील आणि नक्कीच अमर क्रीडा मंडळ कासनीचे उपाध्यक्ष आहेत सो साहेबांचं मी आमच्या आयोजनाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅट्रिक बॉल असे ऑन हॅट्रिक काय गोलंदाजी या ओव्हरमध्ये सध्याच्या घडीला चालली आहे अशोक. आणि त्याच प्रकारे कॅचिंग देखील तितकी चांगली लॉंगॉनचे प्लेयर देखील इथनं निर्माण करतात. हॅट्रिक बॉल असेल इथनं आता बघा मॅच बनवली आहे. 10 बॉल आता 14ची गरज आहे. कुठे ना कुठे उल्लेख ज्या प्रकारे राहिला आपल्या फायटिंग स्पिरिटसाठी जाणली जाते टीम वाशेरे आणि फाईट करते. आणि याच दरम्यान इथं शुभाग म्हणतो अर्थातच पडगाव विभागामधले ज्यांना टायगर म्हणून संबोधले जातं आमचे त्रिशूलजी ठाकरे यांचा देखील शुभागमन झाला आहे. सो आपलं देखील हार्दिक स्वागत. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. क्या बात आहे. डॉट बॉल. प्रेशर आता जाणवतो. एक क्षणाला बघा मी म्हटलं होतं की 12 बॉल मध्ये 14ची गरज असताना ना मोठे फटके खेळण्याची काहीच गरज नव्हती. सिंगल डबलने देखील तुम्ही स्कोर कार्ड चालू मॅच जिंकू शकले असते पण आता ना संकट ओढून आलाय. 9 बॉल 14ची गरज. पुढचा बॉल
इथनं देखील लाईन चुकीची मिस्टेक होती गोलंदाजाच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा होता 9 बॉल 13 बाकी असतील. या सिच्युएशनला ना मी म्हणेन थोडंसं ना स्वतःला शांत ठेवणं देखील गरजेचं आहे. कारण नेहमी सांगितले जातं की जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती आपल्या समोर येतात ना त्या सिच्युएशन मध्ये ना जास्त हायपर होण्यापेक्षा शांत राहून विचार करणं गरजेचं आहे. आणि इथं मी एकच गोष्ट म्हणेन 9 बॉल 13 गरज आहे. इथं 30 टीम मॅच जिंकेल जी ना शेवटच्या मोमेंट पर्यंत शांत राहून संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. 9 बॉल 13 या ओव्हरमध्ये आतापर्यंत तब्बल 2 विकेट, एक डॉट बॉल, त्यानंतर एक व्हाईट बॉल देखील आला. पुढचा बॉल इथनं देखील डिलिव्हरी चांगली, आणखी विकेट प्लेड ऑन. इथनं सध्याच्या घडीला ना दबदबा टीम वाशेरेचा काय कमबॅक केला. एक क्षणाला असं वाटलं देखील नव्हतं की 12 बॉल 14 वरती देखील इथनं फाईट होईल टीम वाशेरीच्या माध्यमातून, बट कमबॅक केला. आणखीन एक धक्का लागतो. टीम बाधाने देखील आता विचार करत असेल की एक क्षणाला जे समीकरण ना भरपूर सोपं वाटत होतं आता ते समीकरण झालंय कठीण. 1 मोर विकेट इज डाऊन. आणि बघा सांगण्यासारखी गोष्ट अशीच असते की सर्व काही हरल्यासारखं जेव्हा वाटतं ना तेव्हाच तर मी म्हणेन खरी संधी असते काहीतरी नवं करण्याची. कारण बघा सर्व काही हरल्यासारखं वाटतं एक कासवाला तेव्हा तो शर्यत जिंकू शकतो. तर क्रिकेटमध्ये देखील तुम्ही समजून झाला की जर तुम्ही शेवटच्या चरणापर्यंत फाईट कराल ना तर तुम्ही देखील मॅच जिंकू शकता. तीच फाईट बॅक टीम वाशेरीने दिली आहे, चार्ज अप झाली आहे. आता त्यांना देखील माहिती आहे इथं लढाई होऊ शकते का. आता समीकरण दरम्यान जर आपण बघितलं तर येणारे बॉल बाकी आहे तब्बल 8 आणि जिंकण्यासाठी गरज असेल तब्बल रन्स 13. 8 बॉल 13 गरज आहे. काय मॅच पाहायला मिळते. इथनं दोन्ही संघ फाईट करतात. अस्तित्वाची लढाई सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, क्या बात आहे. डॉट बॉल आहे, डॉट बॉल आहे, क्या बात आहे. आणखीन एक इथनं डॉट बॉल आला. प्रेशर आता टीम भातानेवर पूर्णपणे 7 बॉल 13 गरज. काय मॅच बनवली. अर्थात टायगर स्पोर्ट्सचे सर्व आमचे त्रिशूलजी ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी शूज देखील पुरस्कृत झालेत. बॉल इथं ट्रॅव्हल होतो ऑन साईडला रिजन मध्ये, फिल्डिंग चांगली झाली. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावा म्हणजे येणारे 6 बॉल बाकी आहेत जिंकण्यासाठी. अजून देखील बनवायचे असतील कंपल्सरी 11 धावा. चला विनंती असेल तेवढं फास्ट केला, वेळ तेवढं कमी खर्च करा. 6 बॉल आता 11 धाव्यांची गरज आहे. अजून देखील ना इथनं प्रश्न हा दडला की ही मॅच इथनं जिंकेल कोण. प्रश्न हा दडला की नेक्स्ट राऊंड मध्ये कोणती टीम प्रवेश करेल. कारण ज्या प्रकारे बघा 40 धावा जेव्हा चेस करायच्या होत्या स्टार्ट ज्या प्रकारे झाला पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं तब्बल 9 रन्स आल्या, 2 विकेट गेले. पण दुसऱ्या ओव्हर मध्ये कुठे ना कुठे गोलंदाज ऋतिक थोडा माग ठरला. 17 गेल्या, 1च विकेट त्या ओव्हर मध्ये आली. पण त्यानंतर या ओव्हर मध्ये आपण कौतुक करू गोलंदाज अशोकचं, कारण फक्त खर्च केल्या रन्स 3 आणि काढले महत्वाचे तब्बल विकेट 3. क्या बात आहे. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. तब्बल 2 षटकापर्यंत असं वाटलंही नव्हतं की या मॅच मध्ये टीम वाशेरे कमबॅक करेल. पण या 3ऱ्या षटकामध्ये पूर्णपणे मॅच चेंज झाली. आणि लिमिटेड एडिशन क्रिकेटमध्ये असं म्हटलं देखील जातं की बघा 6 बॉल देखील ना तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी, एक षटक देखील तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी पुरेपूर. आणि तेच चित्र इथनं पाहायला मिळालं. मॅच तर बनवली आहे पण असं देखील नाहीये की मॅच इथनं टीम बाधानेपासून भरपूर लांब गेली आहे. 6 बॉल मध्ये 11 धावा चेजेबल आहेत. इथनं अजून देखील मी म्हणेन एक चांगला स्ट्रोक टीम बाधानेला मॅचच्या भरपूर जवळ घेऊन जाऊ शकतो. पण इथनं एखादी आणखीन विकेट टीम वाशेरेचा दबदबा या मॅच मध्ये काम करू शकते. चला थोडं फास्ट केला विनंती असेल. अजून देखील तब्बल 2 मॅचेस आम्हाला इथे खेळवायचे आहेत. सुद्धा अनुषंगाने थोडं फास्ट केला. 6 बॉल 11 गरज. आणि ज्या प्रकारे ना प्रेक्षकांना देखील मॅच बघायला आवडते ना, तुम्ही कोणत्याही प्रेक्षकाला जाऊन विचारा की मॅच कशी पाहिजे तर तो एकच सांगेल मॅच कोणी जिंकू दे बट मॅच ना शेवटच्या मोमेंट पर्यंत रंगली पाहिजे, शेवटच्या चरणापर्यंत मॅच गेली पाहिजे. आणि तेच चित्र इथं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. भरपूर सारे प्रेक्षक नक्की युट्यूबच्या माध्यमातून देखील या मॅचला एन्जॉय करतात. कारण क्लोज मोमेंट वर मॅच 6 बॉल दरम्यान जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. फील्ड प्लेसमेंट देखील तुम्ही बघू शकता. कव्हरला फिल्डर, त्यानंतर एक थर्ड मॅन, त्यानंतर तुम्हाला एक पॉइंटला फिल्डर पाहायला मिळतो. आणि इथनं जर आपण बघितलं ना तर तब्बल जे फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहतात तुम्हाला पॉइंटला एक फिल्डर डीप मध्ये पाहायला मिळतो. पहिला बॉल
लाईन चुकीची आहे डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. या मोमेंटला ही किती मोठी मिस्टेक करतात गोलंदाज. कारण जर आपण बघितलं ना तर एक रन आता इम्पॉर्टंट आहे. स्पर्धेचा महत्वाचा नियम चेसिंग कंपल्सरी आहे. आणि नक्कीच आमचे श्री गणेश वडपाव सेंटरचे प्रोप्रायटर अरुणजी दलवी यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी बघा प्रत्येकी वेळी मॉर्निंग सेशन असो इव्हिनिंग सेशन असो चहाची सुविधा ती पण मोफत केली जाते. भरपूर चांगलं योगदान आमच्या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून राहिलं. आणि तब्बल आता बघा 6 बॉल जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज आहे. माझं असं नाहीये की संपली, अजून देखील दोन्ही टीमसाठी समान सदी 50-50 सिच्युएशन मध्ये ही मॅच इथनं देखील अंपायर साठी आम्ही वेट करू. लाईन चांगली आहे, डॉट बॉल असेल. 5 बॉल आता 10 धाब्याची गरज. हृदयाचे ठोके आता इथनं दोन्ही टीमचे वाढलेत. आणि नक्कीच मी प्रत्येक मोमेंटला फक्त एकच गोष्ट सांगत असतो की कुठे ना कुठे इथनं जो संघर्ष केला ना टीम वाशिरेने, इथं लोवर फुल टच बॉल ऑन साइडला स्ट्रोक आहे, फिल्डर त्या दिशेने आहेत, फिल्डिंग खराब झाली आहे आणि 2 धावा देखील इझिली कंप्लीट. आणि जर टीम वाशिरीने ही मॅच गमावली ना तर ही मिसफिल्ड आणि ज्या एक्स्ट्रा रन्स तब्बल खर्च केल्यात ना त्याची आठवण नक्कीच इथनं येईल. अजून देखील जर आपण बघितलं ना तर जिंकण्यासाठी तब्बल समीकरण बाकी, येणारे बॉल बाकी आहेत 4 आणि गरज आहे तब्बल 8 धाब्यांची. आणि मी नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये बघा परिस्थिती कशी असली तरी एक गोष्ट नक्कीच स्वतःला मंत्रा की हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ लेकिन फिर से लढने की उम्मीद जिंदा रखो. आणि इथं सध्याच्या घडीला मिस्टेक काय चाललंय एक्झॅक्टली गोलंदाजासोबत या मोमेंटला या मिस्टेक आपण करू शकत नाहीये. कारण बघा डू ऑर डाय सिच्युएशन आहे. जिंकले तर स्पर्धेमध्ये अस्तित्व कायम राहील, हरले तर या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आणि या स्पर्धेमध्ये खेळणारी प्रत्येक टीम सकाळच्या सत्रापासून मध्ये मी चर्चा करतो की हार इथं कोणाला स्वीकार नाहीये. कारण सांगायची गोष्ट अशी असते की शेवटच्या मोमेंटला येऊन ना हार कोणालाच नाही पाहिजे. कारण सांगण्याची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत ना जी फाईट बॅक टीम वाशिरेने दिली आहे ना तर या मोमेंट वरनं ना ते देखील प्रयत्न करतील की आम्हाला ही मॅच. 4 बॉल आता गरज असेल 7 धाब्यांची. पुढचा बॉल चांगली डिलिव्हरी ऑन साइडला खेळायचा होता. बटन बॉलचा कोणताही कनेक्शन नाहीये. डॉट बॉल 3 बॉल 7. क्या बात आहे. 12 बॉल 14 ची गरज असताना मॅच 3 बॉल 7 वरती आली. याचा जर आपण विचार केला ना तर ज्या प्रकारे आता भरपूर साऱ्या चर्चा डगआउट मध्ये सुरू असतील. कारण एक मोमेंटला तुम्ही या मॅच मध्ये ना ऑलमोस्ट 90% मॅच तुम्ही जिंकली होती बट कुठे ना कुठे रिलॅक्स झाले. आणि इथं देखील डिलिव्हरी चांगली आहे. क्या बात आहे. आणखीन एक चांगली डिलिव्हरी डॉट बॉल. 2 बॉल 7. आता इथनं ना हृदयाचे डोके बॅट्समनचे देखील वाढलेत. आणि सांगायची गोष्ट अशी असते की जेव्हा जेव्हा एखाद्या गोलंदाजाला शेवटच्या षटकामध्ये कमी रन्स डिफेंड करायचे असतात ना त्याला मी तर म्हणेन 7 गुण माफ असतात. रन्स गेले तरी हरकत नाहीये बट ज्या प्रकारे मॅच बनवली 2 बॉल 7. इथं देखील डिलिव्हरी चांगली आहे. क्या बात आहे. आता 1 बॉल 7 आणि चेसिंग कंपल्सरी. षटकार जरी आला तरी सुद्धा ही मॅच टीम वाशिरेच जिंकेल. 1 बॉल 7 ची गरज. डॉट बॉल 1 बॉल 7 ची गरज. एक गोष्ट नक्कीच टीम वाशिरेसाठी म्हणावीशी वाटते ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. भले भले तूफा भी थम जाता जब आग लगी मी उस सिने में. आणि ही विजयाची आग जी मनामध्ये लावली ना ती इथनं आपल्याला दिसते मैदानाच्या आतमध्ये. मॅच जिंकली टीम वाशिरेने. अभिनंदन. 12 बॉल 14 ची गरज असताना तब्बल जर आपण विचार केला तर 6 धाब्यांनी ही मॅच जिंकली आहे. म्हणजे लास्ट 12 बॉल मध्ये फक्त खर्च केल्या 7च धावा. आणि तब्बल जर आपण बघितलं तर अर्थातच शिवशक्ती स्पोर्ट्स कोशिंबे आयोजित शिवशक्ती चषक 2022 अंडर-22 मध्ये ही स्पर्धा फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. नक्कीच 28 फेब्रुवारी पासून 6 मार्च पर्यंत ही स्पर्धा बघा.